सोनूज पप्पा आज उशीर झाला, रविवार आहे तर उठाला. आता सगळे कामं पण पडून आहे. आज एवढी सारी साफसफाई येथे काढायची आहे. तर एक काम करू काय, आता आंघोळीला स्वयंपाक उशीर होईल, तर नाश्त्यामध्ये दुसरं काही बनवण्यापेक्षा मी भेल बनवून देते. अच्छा. चांगली तर नेहमीच तर बनवतो मी, पहिल्यांदा बनवता का? एक काम करा ना, आजचा दिवस तुम्ही बनवून पहा बरं. नाही नाही, मी नेहमीच बनवतो, तुम्ही कधीच नाही बनवत. एक वेळा बनवतो पहा. चांगली बनव म्हणून राहिले तर असं तर ज्ञान कोणाला देता येते, पण स्वतः करून नाही सांगा लागते ना. नाही, ट्राय तर करा. घ्या बरं. आता एवढा वेळ झोपले, काही लोटा नको, उठून बसले म्हणून घ्या बरं, करून पहा बरं. तुमच्या हातची खाऊन पाहते आज. एकही वेळा म्हणजे 25 वर्ष लग्नाला झाली, एकही वेळा मी तुमच्या हातची कधी भेल बी काही खाल्ली नाही. करून पहा बरं. नाही नाही, अरे ध्यान दिलं तर कसं थोडंसं ते वाटप पण करायला लागते ना, कसं करायचं काय. नाही नाही, बाकीचं नाही, ते अर्धवट नाही. गुरु अशी शिक्षा थोडीच देते की ब्लॅकबोर्ड उभा करून देते आणि हातात खडू घेते आणि मुलांना म्हणते लिहा ह्याच्यावर, असं थोडी असते काही. घ्या बरं, होऊ द्या मग तुमच्यासाठी. मग तू पण आंघोळ करून येते. अरे पप्पा, आज भेल बनवताय तुम्ही? आज तर पहिले भेलच खातो मी, पूजा तर नंतर करतो आज. मग भेल झाली की शरबतही उद्या मग तुमच्याच हाताने. हो. पप्पा हे तर खूपच छान झाली. बनवली हो ना. आज तुम्हीच बनवता. तुझ्या हाती बोलत नाही.